आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। अखेर चळवळ जिंकले। प्रभाग क्रमांक 20 मध्ये श्रीमती रेखाताई विवेकरावजी कांबळे, सौ अश्विनी विनोद कोळी आणि श्री अतहर इद्रिस नायकवडी विजयी। कालकथित दिवंगत पॅथरचे ज्येष्ठ नेते माजी महापौर विवेकरावजी कांबळे साहेब यांची चळवळ एकवटली आणि समाजाने त्यांच्या घरामधील उमेदवार श्रीमती रेखाताई विवेकरावजी कांबळे यांना प्रचंड मताधिक्याने जनतेने निवडून देऊन अखेर चळवळ यशस्वी करून दाखवले। बौद्ध समाजाने एक उदयोन्मुख नव नेतृत्व म्हणून श्री श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे असे तरुण तडफदार उच्च विद्या विभूषित असे नेतृत्व समाजाला यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि या नेतृत्वाला साथ लाभलेले आहे ते विधान परिषदेचे विद्यमान आमदार आणि सभापती श्री इद्रिस भाई नायकवडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीने घड्याळाचे संपूर्ण पॅनल या भागामध्ये निवडून आणून देऊन एक इतिहास रचला आहे। कारण सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला म्हणून जिच्याकडे पाहिले जाते ती सौ अश्विनी विनोद कोळी, ज्या महिलेला कोणताही राजकीय वारसा नसताना देखील सर्वसामान्य कुटुंबातून एक नवीन चेहरा सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकामध्ये एक नगरसेविका म्हणून त्यांनी दिलेला आहे आणि जनतेने देखील संपूर्ण पॅनलला भरघोस मतदान करून एकमताने एक दिलाने निवडून आणले आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये सौ अश्विनी विनोद कोळी यांचा आज विजयी झालेला आहे। या ठिकाणी विजयी यामध्ये आपल्याला त्यांनी रणनीती आखली निवडणुकीची, या भागातील एक प्रतिष्ठित नागरिक सामाजिक क्षेत्रात ज्यांचं अतिशय योगदान आहे ते दत्तात्रय पवार यांच्याशी आपण बातचीत करूया। हे सर्व वार्डातील जनतेचा आहे। एक सर्वसामान्य जनतेने आपल्या अश्विनीताईला न्याय मिळवून दिला आहे आणि याच्यासाठी तिने जे वार्डातली कामं असतील किंवा काय लोकांच्या अडचणी असतील ते दूर करतील याची मी गावी देतो। प्रभाग क्रमांक 20 मध्ये आज सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा अंतिम निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पॅनल 100% मतानं इथं निवडून आलेला आहे। या ठिकाणी सर्वसामान्य घटकातील एक महिला अश्विनी विनोद कोळी यांचा विजय झालेला आहे। आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान सुनील कोळी यांच्या धर्मपत्नी पूजा सुनील कोळी यांच्याशी आपण बातचीत करीत आहोत। धन्यवाद। अश्विनी कोळी आल्याबद्दल धन्यवाद। त्यानंतर जितेंद्र कोळी यांच्या धर्मपत्नी या ताईंशी आपण संवाद साधत आहोत। बोल के आल्याबद्दल धन्यवाद। आम्हाने एसटी करून राष्ट्रवादीकडून इद्रिसभाई यांनी जास्तीत जास्त आमच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीची कोळी समाजाला सीट नव्हती आणि त्याने साहेबांनी चांगला प्रयत्न करून आम्हाला तिन्हीमध्ये एस टीची सीट आम्हाला म्हणून माझ्या सुनाला, म्हणजे माझ्या भावाची सून आहे ती माझी सून आहे अश्विनी विनोद कोळी आणि आम्हाला त्यांनी सहकार्य करून आम्हाला निवडून आणलेले आहेत आणि यांचं आम्ही पहिलं इद्रिसभाई यांचं मी जास्तीत जास्त करून कोळी समाजाच्या वतीने आभार मानतो आणि अजित पवार साहेबसुद्धा आले होते, आमची चापसणी केली, आमचे सर्वेमध्ये नाव आलं आणि आमच्या सीटला जास्तीत जास्त मतातून निवडून द्यायसाठी सर्वांनी प्रयत्न केले। मी 20 नंबर वार्डातल्या हिंदू मुस्लिम जे काय आमचे शीख साई असतील याचं मी धन्यवाद करतो की मला जास्तीत जास्त मतांना आमच्या सोबत निवडून दिल्याबद्दल आणि त्यांनी आमच्या पाठीशी हिंदू मुस्लिम आम्ही पाठीशी राहिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि पत्रकार लोकांचं सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला वेळ देऊन त्यांनी आमच्या सहकार्य केल्याबद्दल त्याचे मी धन्यवाद करतो। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।